आता आपण आज एक्झाम्पल बघणार आहोत बघा. कालच्या पिरियडमध्ये आपण काय काय बघितलं? ग्रॅव्हिटेशन काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि त्याचा वेक्टर फॉर्म. बरोबर. मग जी ची व्हॅल्यू कोणी डिस्कवर केली होती? सायंटिस्ट कॅव्हेंडिश बाय युझिंग एक्सपेरिमेंट. त्या एक्सपेरिमेंट नाव होतं टॉर्शन बार एक्सपेरिमेंट. बरोबर. व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी 6.67 10 टू द पॉवर किती होतं? -11 न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर पर. डायमेन्शन CL⁻³ m⁻⁻1 P⁻⁻². बरोबर. हाही एक पॉईंट झाला. नंतर आता त्याच कॉन्सेप्टवरचे काही न्यूमेरिकल्स आज बघणार आहोत आपण. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल घ्या. Example first. Two spherical ball of mass. Two spherical mass of ball 10 kg each. Two spherical ball of mass 10 kg each are placed 100 meter apart. Are placed 100 meter apart. Full stop. Find the gravitational force of attraction. Find the gravitational force of attraction between them. दोघांचा डिस्टन्स दिलेलं आहे 100 मीटर. ही एक बॉडी होती, ही एक बॉडी होती. मास 10 kg, m2 10 kg. दोघांचा डिस्टन्स 100 मीटर. फॉर्म्युला काय बेटा? F इज इक्वल टू G m1 m2 बाय r स्क्वेअर. कॅपिटल जी ची व्हॅल्यू काय होते बाळा? 6.67 10 टू द पॉवर -11 into mass 10 into 10 divided by r चा स्क्वेअर. r is equal to the 100 by 100 into 100 0 0 0 0. 100 म्हणजे 10 टू पॉवर किती? +2. +2 वर जाऊन काय होते? -2 -11 6.67 10 टू पॉवर -13. काय विचारलंय आपल्याला? फोर्स कशामध्ये असतो? न्यूटन. डन. राईट. हा झाला एक्झाम्पल नंबर 1. दोन बॉडी होत्या. दोन बॉडीचे मास ऑफ इच 10 kg आर सेपरेटेड बाय द डिस्टन्स 100 मीटर अपार्ट. एक चेयर तुम्ही. नेक्स्ट एक्झाम्पल बाळांना घ्या. टू पार्टिकल्स ऑफ मास 1 kg and 2 kg are placed at a separation of 50 centimeter. Full stop. Assuming that the only forces acting on the particles are their mutual gravitation. Full stop. Find the initial acceleration of heavier particle.
find the initial acceleration of heavier particle. Full stop. पहा काय काय दिलेलं आपल्याला बाळांनो. आता पहा हे सेकंड एक्झाम्पल. M1 किती दिलेले आहे 1 kg आणि M2 किती बेटा 2 kg आर सेपरेटेड बाय डिस्टन्स. किती डिस्टन्स आहे 50. आपल्याला कशामध्ये पाहिजे आन्सर बा मीटर मध्ये. सेंटीच्या मीटर मध्ये कसं करणार 50 × 10⁻² हे आलं कशामध्ये मीटर मध्ये. हे आपल्याला काय विचारलं जी मोठी बॉडी आहे त्या मोठ्या बॉडीचं ऍक्सलरेशन काय असेल. आता मोठी बॉडी कोणती आहे M1 आहे का M2 बरोबर. म्हणजे मला M2 चं ऍक्सलरेशन काढावं लागेल. लक्ष देते. पण दोघांसाठी आपला होणारा म्युच्युअल ग्रॅव्हिटेशन फोर्स सेम असेल का. जेवढ्या फोर्स ह्याला ओढेल तेवढाच फोर्स हा पण याला ओढेल. काय पॉईंट दिलेला बघा दे आर मूव्ह ओनली ड्यू टू द इट्स म्युच्युअल ग्रॅव्हिटेशन आहे की नाही. मग आपल्याला आता काढायचं काय बाबा टू फाइंड A2 acceleration of M2 बरोबर. कसं काढणार आपण बाळा A बरोबर F बाय M. जसं F बरोबर M इंटू A असतं का नाही. F इज इक्वल टू M A. तर A बरोबर काय F बाय M. हेवियर बॉडी कोणती M1 का M2 सौरभ M2 आहे की नाही. पण आता फोर्स माहिती आहे का बाळा तुम्हाला. मादी काय काढून घ्यावं लागेल फोर्स. पहा F इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 बाय R2. कॅपिटल G ची व्हॅल्यू 6.67 10 to the power minus 11. M1 1 M2 किती बेटा 2 kg and distance 50 into 10 to the power minus 2 चा काय 6.67 10 to the power minus 11 into 2 बरोबर. आणि हे 5 5 25 वर 2 शून्य बरोबर आहे का. 5 चा वर्ग केला शून्याचा स्क्वेअर म्हणजे डबल झिरो. असं होत नसतं पण मी ट्रिक सांगतोय. आणि हे बेदनी 10 to the power minus 4 -4 वर जाऊन काय होतोय +4 होतोय. मग आता मला सांगा याला असं करूत काय बघा हे डायरेक्ट वर घेण्यापेक्षा इथं 2 झिरो आहे म्हणजे 25 गुणिले 10 चा घातांक किती 2 +2 -4 -2. मग हे कटलं आणि हे कटून तर काय आलं -2 बरोबर. हे -2 वर गेलं +2 -11 6.67 10 to the power minus 9 आणि हे इंटू 2 हे आलं किती 25. आता मी काय करतोय पहा ह्याला याला मल्टिप्लाय करा 7 × 12 12.5 च्या आसपास येते का 13 च्या आसपास येते. करा बरं मल्टिप्लिकेशन. काय होतं त्यावेळी एक स्टेप आपण कमी करू आपण इथंच करणार 13.34 into 10 to the power किती -9 डिवाइड बाय 25. 12.5 असतात 12.5 दोन्ही काय झालं असतं पण 0.5 ज्यावेळी 0.4 येत ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा डिव्हिजन करा. 25 1 25 25 5 हे पॉइंट दिला 0 है ना. 25 5 सव्वाशे किती उरले 8 94 झाले. 25 त्रिक म्हणजे फोर्स किती आला मला 0.5 into 10 to the power minus 9
न्यूटन. आला का? आपल्याला काय करायचं आता? ऍक्सलरेशन हे पाहिजे. ऍक्सलरेशन ऑफ हेवियर बॉडी. हेवियर बॉडी म्हणजे कोण आहे? m2. मग मी काय करतो? पाळतो पहा. A इज इक्वल टू फोर्स किती आहे आता? 0.5 10 to the power minus 9 आणि मास ऑफ बॉडी किती आहे? 2. याला मी 5 करू करे बघा. 0.5 ला काय करतो मी? 5 आणि 10 to the power किती? मायनस 10. 5 into 10 to the power minus 10 divided by 2 आणि हे अडीच दोन्ही 5. बेदोन 4 दशांश 1 बोलला. हे पंचे acceleration of heavier body 2.5 into 10 to the power minus 10 meter per second. Square. आपला फर्स्ट पॉइंट. व्हॉट इज द ॲक्सेलरेशन ऑफ हेवियर बॉडी. जर आपला क्वेश्चन असा विचारला असता व्हॉट इज द ॲक्सेलरेशन ऑफ लाइटर बॉडी तर इथं काय आलं असतं? m1 म्हणजे हे झालं असतं 5 into 10 to the power minus 10. बरोबर. पाहून घ्या, लिहून घ्या. थर्ड एक्झाम्पल बाळांनो घ्या. या ऑनलाईन वाल्यामुळे काय माहिती का? वॉच करा सुरू करा, वॉच करा सुरू करा. Two stationary particles of masses. Two stationary particles of masses capital M1 and capital M2 are at a distance d apart. Are at a distance small d apart. म्हणजे दोघांतला डिस्टन्स किती आहे? स्मॉल d आहे. फुल स्टॉप. A third particle laying म्हणजे ठेवलाय, प्लेस्ड केलाय on the line of joining the particles. On the line of joining the particles, comma, experiences no resultant gravitational force. Experience no resultant gravitational force. Full stop. What is the distance of this particle from capital M1? What is the distance of this particle from M1? हे पहा, M1 M2 are separated by distance किती बेटा? d apart. आहे की नाही? वर पहा बाळा, डिस्टन्स किती आहे? d. मास is M1 and M2. Third particle is lying or placed in between of line of joining. या दोघांच्या लाईन जॉइनिंग मध्ये आपण छोटासा m टाकला. आपल्याला विचारलं नेट याच्यावर ऍक्ट होणारा रिझल्टंट फोर्स 0 आहे. म्हणजे काय असतो? रिझल्टंट फोर्स 0 आहे म्हणजे F1 बरोबर प्लस F2 बरोबर हा F असतो रिझल्टंट. बरोबर आहे का? हा फोर्स 0 आहे. F1 प्लस F2 बरोबर काय? मान्य आहे का? Net acting resultant force on the particle small m will be 0. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे की सर या M1 पासूनचं डिस्टन्स याला छोटा r म्हणून करेक्ट. डिस्टन्स फ्रॉम M1 दिले का डिस्टन्स फ्रॉम M2 दिले? डिस्टन्स फ्रॉम
M1 जर हे डिस्टन्स R दिला आपण घेतलं असेल तर हे काय असतं बघा D minus R म्हणतात. If this 100 and हे 20 असेल 100 minus 20 that means आहे की नाही समजते. हा आपल्याला विचारलं ॲट व्हॉट डिस्टन्स द स्मॉल पार्टिकल M इज प्लेस्ड फ्रॉम M1. दोघातलं डिस्टन्स काय दिलं D. दोघाच्या मध्ये कोण ठेवला छोटा M. M1 पासूनचं डिस्टन्स काय घेतलं R. तर हे राहिलेलं डिस्टन्स किती असेल D minus R. ओके याच्यावर ऍक्ट होणारा रिझल्टंट फोर्स काय 0. म्हणजे M1 ला याच्यावर अप्लाय केलेला तर 100 असेल M2 ला पण किती अप्लाय केला असेल 100 minus 100 किती येईल लक्षात येते का 100 minus 100 डायरेक्शन अपोजिट आहे मग याच्यातला एक काय असणार आहे कळतंय का 100 minus 100 0 50 minus 50 0 किती असेल नेट रिझल्टंट ऍक्ट ऑन अ पार्टिकल M will be 0. मग आता एक काम करूया बाळांनो असं असतं F1 is equal to F2 निगेटिव्ह आता याला असं म्हणू शकतो F1 is equal minus F2 निगेटिव्ह साइन इंडिकेट द बोथ आर इन आहे की नाही निगेटिव्ह याची गरज नाही आता पहा F1 is equal to F2 आता M1 ना अप्लाय केलेला फोर्स काय असेल बेटा G M1 small m डिवाइड बाय ह्या दोघांचा डिस्टन्स किती R स्क्वेअर बरोबर G M2 M D minus R चा होल स्क्वेअर आहे का नाही काय काय कटतंय G कटलं M कटलं का नाही खालचा D minus R स्क्वेअर कुठे जाणार आहे D minus R चा होल स्क्वेअर आणि डिवाइड बाय R स्क्वेअर इज इक्वल टू हा वर कोण आहे M2 आणि वरचा हा M1 खाली आला का नाही आता मला सांगा स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स वरचा स्क्वेअर रूट खालचा स्क्वेअर रूट इकडचा इकडचा स्क्वेअर रूट वर स्क्वेअर रूट काय D minus R by R बरोबर रूट ऑफ M2 by रूट ऑफ M1 याला आपण वापरतो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म्युला D by R minus R by R आहे की नाही इज इक्वल टू रूट ऑफ M2 आणि रूट ऑफ M1 हे कटलं काय राहिलं 1 D minus D by R minus 1 is equal to root of M2 and here root of M1 हे minus 1 इकडे जाऊन काय होते D by R root of M2 and root of plus 1 काय होईल D by R root of M2 हे into 1 म्हणजे प्लस root of M1 divide by root of M1 लक्षात आलं का M1 into 1 root of M1 plus M2 divide by फक्त काय root of M1 आता मला R काढायचं नाही का D काढायचं आहे मला विचारलं काय at what distance from M1 M is placed छोटा R काढायचा मग छोटा R खाली का बरी मग मला काय काढावं लागेल रेसिप्रोकल घ्यावं लागेल का रेसिप्रोकल घेते वेळेस हे जर R वर घेतलं तर खालचे सगळं बरोबर आहे वरचा D कुठे जाणार आहे बरोबर रेसिप्रोकल घेतल्यामुळे कुठे जाईल तो वर समजतंय का अजून एक स्टेप वाढवायची R is equal to D in a bracket खालचा वर root of M1 divided by
रूट ऑफ m2 प्लस रूट ऑफ m1. हे कोणाला समजलं नाही? सर्वांना समजलं? पुन्हा एकदा सांगतोय, आर वर जातं, रेसिप्रोकल घ्यायचं. फक्त इकडचं जे आहे ते चेंज होत असतं. हवा असेल तर तुम्हाला या साईडला मी तुम्हाला करून दाखवतो. हे झालेलं एक्झाम्पल आपल्याला. हे पहा, इथून हे 1/r बरोबर, हे 1/d वरचं तिकडं जात आहे खाली. ठीक आहे, m2 प्लस रूट ऑफ m1 डिवाइड बाय रूट ऑफ m1. रेसिप्रोकल केलं, r इज इक्वल टू खालचं तिकडं जात आहे d m1 m2 रूट ऑफ. एक स्टेप कट केली, डायरेक्ट केली. बरोबर, हेच विचारलं. r इज इक्वल टू d इन ब्रॅकेट रूट ऑफ m1 डिवाइड बाय रूट ऑफ m1 प्लस रूट ऑफ m2 किंवा रूट ऑफ m2 प्लस रूट ऑफ m1. हे आधी घ्या किंवा हे आधी घ्या, काही फरक नाही. जमलं? Next example, 3 masses each equal to capital M. Three masses each equal to capital M are placed at the three corners. Are placed at the three corners of a square of side small a, of a square of side small a, full stop. Calculate the force of attraction on unit mass at the fourth corner. At the fourth corner. पहा काय दिलेले बाळांनो. एक स्क्वेअर दिलेला आहे, ज्याच्या 3 कॉर्नरवर कॅपिटल M ठेवले. बरोबर, कॅपिटल M आर प्लेस्ड ॲट द 3 कॉर्नर्स ऑफ अ स्क्वेअर. साइड किती बेटा? ए ऐक नाही. चौथ्या कॉर्नरला मात्र त्यानं सांगितलं की एक युनिट मास ठेवलाय. काय ठेवलाय? युनिट मास. आता त्यानं काय विचारतंय की जर समजा हा आहे पहिला कॉर्नर आहे ना, हा सेकंड कॉर्नर आणि हा थर्ड कॉर्नर. बरोबर, तर या मासवर m1 काही फोर्स अप्लाय करेल का नाही करेल? m3 काही अप्लाय करेल का नाही करेल? आणि हा m2 एक काही फोर्स अप्लाय करेल का नाही? म्हणजे टोटल किती फोर्स अप्लाय करायला लागले? 3. तर आपल्याला विचारलं काय त्यांनी की फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन मास स्मॉल m, जो चौथ्या कॉर्नरला ठेवलेला मास आहे युनिट मास, त्याच्यावर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असेल? फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नक्कीच हा या डायरेक्शन ऍक्ट होईल. बरोबर, म्हणजे या पहिला एक तर असा ऍक्ट होऊ शकतो. बरोबर,
दुसरी पॉसिबिलिटी असा ऍक्ट होऊ शकतो आणि तिसरी पॉसिबिलिटी असा होऊ शकतो. बरोबर आहे की? मग मला सांगा, हा पहिला फोर्स याला म्हणू आपण F1. M1 ना अप्लाय केला अट्रॅक्टिव्ह फोर्स कोणता? F1. M3 ना अप्लाय केला असेल तर तो कोण आहे? F3. आणि हे M2 ना अप्लाय केलेला F2 आहे का? आता मला सांगा, हा पण आहे हा पण आहे, दोघांच्या साईड किती तरी बेटा? ए आहे का? मग मी डायरेक्ट F1 प्लस F2 प्लस F3 घेऊ शकतो का? उत्तर चुकणार आहे. मला आधी या दोघांचा रिझल्ट करावा लागेल. का? सर हा पण इकडे वळेल, हा पण इकडे वळेल, पण ना ह्याच्याकडे ना ह्याच्याकडे जाईल का रे? बरोबर आहे की? याचं मास पण तेवढंच आहे, याचं पण तेवढंच आहे. म्हणजे एकूण एक ओढतोय, एकूण एक ओढतोय, तर बंधल्यात जायचं कुठं? जागेवर तर थांबणार नाही, पुढं जाईल. मग थोडासा इकडं थोडासा इकडे, म्हणजे बरोबर तो कसा असेल बरोबर या डायरेक्शन ऍक्टिव्ह करेल. मग रिझल्टंट फोर्स सुद्धा आपल्याला असाच करायचा आहे. लक्ष देते का? मासेस सेम आहे, अट्रॅक्शन आहे, म्हणजे हा मास कुठं ना कुठं तरी जाणार आहे. मग डायरेक्ट मी F1 प्लस F3 घेऊ शकत नाही. मी काय घेऊ शकतो? दोघांचा रिझल्ट घेऊ शकतो. मग दोघांचा रिझल्ट काय येणार आहे? F रिझल्टंट बरोबर. रिझल्टंट करण्यासाठी फॉर्म्युला काय? अंडर रूट ऑफ Fx स्क्वेअर प्लस Fy स्क्वेअर. आठवतंय का? R बरोबर R इज इक्वल टू अंडर रूट ऑफ Fx स्क्वेअर प्लस Fy स्क्वेअर, किंवा R रिझल्टंट F बरोबर Fx स्क्वेअर, म्हणजे याला F1 चा म्हणू आपण F1 स्क्वेअर प्लस F2 का F3. पण मला सर हाच माहित नाही की F1 चा फोर्स किती असतो. F1 बरोबर काय येणार आहे मला सांग बरोबर? GM बाय R स्क्वेअर. का? तर हा याच्यावर अप्लाय करणार फोर्स. GM बाय R स्क्वेअर म्हणजे कोण आहे? सही GM बाय A स्क्वेअर. जर F1 हा GM बाय A स्क्वेअर असेल तर F3 काय असेल? GM बाय A स्क्वेअर असेल. जेवढा फोर्स याला अप्लाय होईल तेवढाच फोर्स कोणी अप्लाय होईल? 1 नंबर. असं का होईल रे बाळा? कारण मासेस कसे सेम. म्हणजे याला मी असं म्हणू शकतो का? F1 इज इक्वल टू F3 बरोबर GM बाय A स्क्वेअर. दोघांनी अप्लाय होणारा फोर्स किती आहे? तेवढाच आहे. म्हणजे मी याला असं म्हणू शकतो का? F1 म्हणजे F प्लस F. F प्लस F किती? सॉरी F स्क्वेअर प्लस F स्क्वेअर 2F चा स्क्वेअर. मान्य आहे की नाही? दोन्ही फोर्स सेम आहे का वेगळा आहे? मग याला मी असं म्हणू शकतो F1 बरोबर F3 बरोबर Fच. F चा स्क्वेअर F1 स्क्वेअर म्हणजे कोण? F स्क्वेअर. F3 स्क्वेअर म्हणजे कोण? F स्क्वेअर प्लस F स्क्वेअर रूट ऑफ 2F चा स्क्वेअर. स्क्वेअर रूट घेतलं F रिझल्टंट बरोबर काय आलं, किंवा R बरोबर काय आलं? रूट 2 ऑफ F. आलं का? आता मला सांगा F रिझल्टंट बरोबर रूट 2 ला रूट 2 F ची व्हॅल्यू काय होती रे? हा कोण होता? F होतो का नाही? GM बाय A स्क्वेअर. जमते का? आता मला F1 F3 घ्यायची गरज आहे का बाळा? घेणार आहे का? नाही. दोघांचा रिझल्ट घेतलाय का नाही? म्हणजे दोघांचा पण इफेक्ट घेतला. आपल्याला करायचा की F नेट फोर्स किती अप्लाय होतो? पहिला F2 ना अप्लाय होणारा फोर्स बघ बरे बघ. F2 ना अप्लाय होणारा फोर्स प्लस F रिझल्टंट
रिझल्टंट कोणाचा रे बाळा होतो? कोणासाठी? F1 अँड F3 साठी सर, बरोबर आहे का? F2 प्लस F1 प्लस F3 हे चालतं, पण दोघांचं बघा मासेस सेम आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. मग आता याच्यामध्ये आपण दोघांसाठी काय केला? रिझल्टंट काढला. रिझल्टंट कसा काढला? R बरोबर अंडर रूट ऑफ Fx स्क्वेअर प्लस Fy स्क्वेअर. आठवतं वेक्टर मध्ये बघितलं होतं आपण. रिझल्टंट कॅल्क्युलेट कसा करायचा? सिग्मा Fx स्क्वेअर प्लस सिग्मा Fy स्क्वेअर. बिचारा एकटाच आहे म्हणजे सिग्मा घेतलाय का नाही. Fx म्हणजे हॉरिझॉन्टल, Fy मीन्स व्हर्टिकल. मग सर हॉरिझॉन्टल F1 चा स्क्वेअर प्लस F3 चा स्क्वेअर व्हर्टिकलचा. आले का नाही? छान. पहा F2 किती आहे? आता जर ही साइड A असेल तर बाळा ही साइड किती असते? रूट 2 ऑफ A. मान्य की नाही? म्हणजे याचा फोर्स काय असणार आहे? F2 बरोबर GM बाय रूट 2A चा होल स्क्वेअर. बरोबर आहे की नाही? फॉर्म्युला काय? GM बाय R स्क्वेअर. पण ह्याचा R आधी काय होता? A. मग GM बाय A स्क्वेअर. बरोबर. याच्यासाठी काय होतं? GM बाय A स्क्वेअर. या दोघांचा डिस्टन्स किती? जर ही A असेल तर हा काय असतो? कोणत्या थेरमनुसार? पायथागोरस थेरम. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर 2A स्क्वेअर. स्क्वेअर रूट काढलं 2 चं काय आलं? रूट 2 A स्क्वेअर चं. जमलं? छान. मग इथं काय आलं बाळांनो? GM बाय रूट 2A चा स्क्वेअर म्हणजे 2A चा स्क्वेअर. का सर? पहा बाबा, GM बाय रूट 2 चा स्क्वेअर 2 आणि A स्क्वेअर ला A स्क्वेअर. हे आलं फट 2. आले का नहीं? अगर ये फट 2 है तो फिर ये क्या है? GM बाय कहाँ है वो? सॉरी रूट 2 GM बाय A स्क्वेअर. जमतंय का? पहा हे इथं आहे. दोघांचा रिझल्टंट काढलेला रूट 2 GM बाय A स्क्वेअर. आता हे GM बाय A स्क्वेअर, GM बाय A स्क्वेअर कॉमन निघतंय का नाही? राहिलं काय? इथं 1/2 प्लस रूट 2. हा काय आहे? नेट फोर्स आहे. आणि आपल्याला बाळांनो एवढंच विचारलं आहे. कन्फ्यूज होऊ नका आणि टेन्शन पण घेऊ नका. लक्षात ठेवा, आपल्याला काय दिलेले? 3 मासेस दिले होते. M इच मास M होतं, कॅपिटल M, जे आर प्लेस्ड ॲट द कॉर्नर्स ऑफ अ स्क्वेअर. 3 कॉर्नरला ठेवलेत. 1 2 3 कॉर्नरला. चौथ्या कॉर्नरला एक युनिट मास ठेवलाय, छोटा युनिट. बरोबर. each of side having each side of square having a distance A. डिस्टन्स काय दिलाय? A. जर हा A असेल तर हा मधला काय असतो? मग आता याच्यामध्ये टोटल फोर्स किती ऍक्ट होणार आहेत? M1, छोटा M1, याचा एक फोर्स F1, याचा एक फोर्स F3 आणि याचा F2. बरोबर. तिन्ही अट्रॅक्टिव्ह असतील का रिपल्सिव्ह असतील? का? ग्रॅव्हिटेशनल फोर्स कधीही कसा असतो? अट्रॅक्टिव्ह असतो. बरोबर. मग आता F1 आणि F3 हे सेम का आहे? ॲज वी नो M ऑन these M1 and M3 आर द सेम. तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असेल? सेम. का सेम असेल? डिस्टन्स कसं आहे? मास कसं आहे? म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असेल? सेम. जर सेम असेल तर या दोघांचा रिझल्टंट काढू शकतो का नाही? जर हे मास आणि हे डिस्टन्स वेगवेगळं दिलं तर मात्र काय करायचं असतं? त्यावेळेस बाबांनो F नेट बरोबर पहिल्याचा फोर्स F1, दुसऱ्याचा फोर्स F2 आणि तिसऱ्याचा F3 असं वेगवेगळं करायचं. डिस्टन्स सेम दिले की नाही? मास सेम, डिस्टन्स सेम. फॉर्म्युला आहेच काय? एक तर मास आणि डिस्टन्स, जिथं कॉन्स्टंट आहे. हे दोघं सेम आहे म्हणजे F1 ची व्हॅल्यू जी तीच काय ना? बघा, मास सेम आहे, मास सेम आहे. डिस्टन्स सेम आहे, डिस्टन्स सेम आहे. चेंज काही होईल का?
म्हणून आपण काय करतोय बाळांनो, तिथं रिझल्टंट कॅल्क्युलेट करतोय. म्युच्युअली परपेंडिक्युलर फोर्स आहे, त्याला ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स म्हणतो. मग इथं याचा आपण काय कॅल्क्युलेट केला, रिझल्टंट. रिझल्टंट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय होता, R इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, आठवत आहे का, R इज इक्वल टू अंडर रूट ऑफ सिग्मा fx स्क्वेअर प्लस सिग्मा fy स्क्वेअर. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट चा स्क्वेअर. अल्जेब्रिक सम म्हणजे सिग्मा, व्हर्टिकल कॉम्पोनंट्स म्हणजे y कॉम्पोनंट्सचा स्क्वेअर. इथं सिग्मा खूप सारे फोर्सेस आहेत का एक एकच आहे रे, मग इथं सिग्मा घ्यायची गरज आहे का, सिग्मा कट केला. fx म्हणजे आपण f1 आणि हा f2 ह्याचा स्क्वेअर हे काय काढलं, हे बरोबर काय होतं f आणि हा पण काय होता, म्हणजे हे स्क्वेअर मग आलं काय 2f चा स्क्वेअर. हे रूट 2 ला रूट 2 ठेवलं स्क्वेअर रूट काढल्यामुळं आणि f स्क्वेअरचं काय आलं f, हा f रिझल्टंट बेटा असाच होता ना. तेवढंच काढायचं फक्त. सर्वात टफ तुम्हाला वाटणाऱ्या गोष्ट कोणती आहे, रिझल्टंट काढायचं. लक्षात ठेवा, रिझल्टंट काढतील आता अंडर रूट f1 स्क्वेअर प्लस f3 चा स्क्वेअर, कारण दोघांचा रिझल्टंट काढायचा. काढला. तिसरा अजून एक फोर्स कोणता आपला होणार आहे, दुसऱ्या कॉर्नरवरचा. मग आता हा gm बाय r स्क्वेअर, पण r म्हणजे कोण आहे, ह्या दोघांचा डिस्टन्स रूट 2 आहे. आता ह्या रिझल्टंटचं आणि f2 चं बेरीज करा, म्हणजे नेट फोर्स ऍक्टिंग ऑन अ युनिट मास m, याच्यावर ऍक्ट होणारा नेट फोर्स किती आहे, हे gm बाय 2a स्क्वेअर प्लस रूट 2 gm बाय a स्क्वेअर. gm बाय a स्क्वेअर का बाहेर निघाला, इथं 1/2 प्लस हे रूट 2 ला रूट 2. दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. This is the net force acts on unit mass m which are placed at the fourth corner. लक्ष देते, काही अडचण असेल तर विचारा, एकदा पाहून घ्या आणि लगेच लिहून घ्या. हेनरी सगळे पहा बाळांनो, इथं काही लेकरांना कन्फ्युजन असेल की फॉर्म्युला तर असा आहे g कॅपिटल M स्मॉल m बाय r स्क्वेअर. इथं r डिस्टन्स a घेतोय, पण इथं gm बाय a स्क्वेअर घेतोय. हे m कुठं जाते, आताच विचारले काय आपल्याला बाळांनो, युनिट मास म्हणजे ज्याची मॅग्निट्यूड किती बेटा 1. मग प्रत्येक वेळेला 1 घ्यायची गरज आहे का, नाही, पण फक्त gm बाय r स्क्वेअर, r म्हणजे a, gm बाय a स्क्वेअर अशा पद्धतीत टाकलेलं आहे. झालं का, फक्त इथपर्यंतच द्यायचं, हे खालचं समजण्यासाठी दिलं होतं. मला इथपर्यंत काही अडचण कोणाला, डाऊट्स, हे काही एक्झाम्पल्स आहेत. आता याच्यावरचे अजून काही टिपिकल एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत दिलेला होमवर्क कम्प्लीट करत राहायचंय, रोजच्या रोज रिव्हिजन मारत राहा. काही अडचण आल्या तर डायरेक्ट कॉल करा, कमेंट करा. थँक्यू.